नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम दर्शकांचे परिवर्तन न्यूज 24 मध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत चाकणमध्ये नगर परिषदेपुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इथे सदस्यता नोंदणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या निमित्ताने आपण इथे आलेलो आहोत. वर्धापन दिन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईला जो मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना सांगितले की आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाढ झाली पाहिजे. त्या निमित्तानं सदस्यता नोंदणी कार्यक्रम राबवण्याचा आदेश हा पदाधिकाऱ्यांना राजसाहेबांनी दिलेला आहे. त्या निमित्तानं आज इथे चाकणमध्ये आपण बघतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी इथे सदस्यता नोंदणी कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहे. आतापर्यंत यांची बऱ्या प्रमाणात सदस्यता नोंदणी झालेली आहे. तर आपण इथे विचारूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज इथे या कार्यक्रमाचं नियोजन कसं झालं आणि त्या निमित्ताने किती सदस्यता नोंदणी झाली, त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, तुमचं नाव काय आणि तुम्ही तुमचं पद काय आणि आज या कार्यक्रमाची जे सदस्यता नोंदणी कार्यक्रम घेतलेला आहे, किती सदस्यता नोंदणी झाली त्याबद्दल सांगा. प्रथमतः सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. मी महेश शिरोळे, महाराष्ट्र नवनिर्माण चाकण शहर अध्यक्ष. तर आपण सकाळी या ठिकाणी 10 वाजता कार्यक्रम चालू केलेला आहे आणि माननीय राजसाहेबांनी जो आदेश दिलेला आहे, येत्या मागच्या वर्धापन दिनानिमित्त रायगडावरती एक सभा कार्यक्रम घेऊन वर्धापन दिनानिमित्त आदेश देण्यात आले की बाबा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात खेड्यात सभासद नोंदणीचा कार्यक्रम घेण्याचे असे नेते मंडळीला व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. त्या आदेशाचे पालन करून आपण या ठिकाणी सभासद नोंदणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी आयोजित सकाळी 10 वाजतापासून तरी आता वाजले आपले 2 वाजेपर्यंत 1,500च्या प्लस ऑफलाईन सभासद करून घेतलेले आणि ऑनलाईन जवळपास आपले 700 ते 800 म्हणजे असे टोटल 2,000 पेक्षा प्लस आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सभासद या ठिकाणी झालेले असून आणि आजच्या घडीला जर पाहिलो, इतर देशामध्ये युद्ध चालू आहे व महाराष्ट्राचं जरी राजकारण पाहिलो, कुणाचं काय चालतं, कुठलं काय काय आता हे सगळ्या जनतेला माहिती आहे काय चाललंय ते. तर आज आम्हाला अनुभव म्हणजे अभिमानाने आम्ही सांगतो की आम्ही जो पक्ष निवडलाय आणि ज्या पक्षासोबत आणि साहेबांसोबत आहे, तर त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो की आजपर्यंत आमच्या पक्षाला कुठलाही डाग लागलेला नाहीये. आणि त्याचप्रमाणे आज असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज कळून आलं की बाबा आपल्या पक्षाला मानणारे या चाकण शहरात हजारो लोक आहेत. आणि त्याचप्रमाणे अजून आपला सभासद नोंदणीचा कार्यक्रम 5 वाजेपर्यंत या ठिकाणी चालू राहणार. जवळपास आमचं टार्गेट आहे की 4 ते 5,000 सभासद नोंदणी या ठिकाणी झाली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. एवढं बोलून तर हे होते मनसे शहर अध्यक्ष महेश शिरोळे. तर आपण अजूनही काही पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेऊया की आपण या पदाधिकारी नोंदणीच्या माग ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी जे आदेश दिला कार्यकर्त्यांना, परंतु आपण समाजासाठी किती रस्त्यावर कार्य करताय. जय महाराष्ट्र. मी प्रवीण चव्हाण पाटील, चाकण शहर संघटक, तसंच मनसे कामगार सेनेचा राज्य कार्यकारिणी सदस्य. आता साहेबांनी जसं विचारलं की 20 वर्ष आपल्या पक्षाला पूर्ण होत आहेत आणि 20 वर्षानंतर साहेबांचे जे वारंवार कार्यक्रम आपण सभासद नोंदणी केली, जसं की शहर अध्यक्षांनी सांगितलं की 1,500 ते 2,000 प्रतिसाद आपल्याला मिळाला सभासद नोंदणीसाठी. इथं बरेच प्रकारे आपण पक्ष प्रवेश पण करून घेतले. आम्हाला वाटलं नाही की एवढा आम्हाला प्रतिसाद भेटेल, पण चाकण शहरामध्ये एवढा प्रतिसाद माझ्या मताने पहिल्यांदा मिळाला असेल. एवढा युवा वर्ग, महिला वर्ग, पौढ असे यांनी सर्वांनी प्रतिसाद दिला. आता जसं की साहेबांनी सांगितलं की आपण चाकण शहरामध्ये आजपर्यंत काय काम केलं, तर आपण चाकण शहरामध्ये आजपर्यंत कामगार सेनेच्या माध्यमातून आपण अनेक कामगारांना पगार काढून देणे, त्यांचे हात वगैरे तुटले, त्यांचा बराच म्हणजे त्यांच्यासाठी संघर्ष केला. आजपर्यंत 10,000 कामगारांना आपण मदत केली. जसं की सध्या आता आपल्या इथं गॅसचा तुटवडा चालू आहे, त्याच्यासाठी आंदोलन करणे, वारंवार त्या गॅस एजन्सीवर जाऊन त्यांची प्रतिक्रिया घेऊन की तुम्ही किती प्रमाणात आम्हाला मदत करू शकता, असं सर्व आपण निवेदन वगैरे तहसीलदार साहेबांना, पोलीस चौकींना निवेदन देण्यात आले. या माध्यमातून आपल्याला त्यांनी पण बऱ्याच प्रकारचा प्रतिसाद दिला. चाकण नगर परिषदेच्या माध्यमातून आपण बरेच आता काही दिवसापूर्वी ते एका महिलेला कुत्र्यापासून म्हणजे मृत्यू झाला तिचा, त्याच्यावर पण निवेदन दिलेले आहेत आपण. चाकण नगर परिषदेने पण त्याच्यावर आपल्याला
चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला. त्यांनी पण बऱ्याच प्रकारची त्यांची जी टीम आहे ती पळवली, संघर्ष केला त्यांनी बी. असा बराच प्रतिसाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चाकण शहरात किंवा चाकण ग्रामीण मध्ये, आता आपली आशिया खंडातली सगळ्यात मोठी एमआयडीसी चाकण एमआयडीसी आहे. इथं आपल्या कामगार सेनेच्या माध्यमातून आमचे पदाधिकारी असतील, आमचे शहराध्यक्ष असतील, महेशराव आहेत, संकेतराव आहेत, आदेश आहेत, आमचे विशाल भाऊ आहेत, आता आमच्या कुणा संघर्ष करत आहे, मागही संघर्ष करत राहील, यानंतरही संघर्ष करत. जरी पक्षाचा आमदार खासदार नसला तरी आमचा मनसे पक्ष हा रस्त्यावरील पक्ष आहे, खळखट्याक आंदोलन करणारा पक्ष आहे. संघर्ष हा आमच्या जीवनाला मरेपर्यंत असलेला एक, आम्हाला एक तो साहेबांनी दिलेला एक बाळकडू आहे. त्याच्यामुळे आम्ही हा संघर्ष रस्त्यावर करणार. पक्षायोगच्या आमदार खासदार सत्ता असो नसो, यापुढे आमचा संघर्ष अटळ राहील. या प्रशासनाविरुद्ध सरकार विरुद्ध आमचा संघर्ष अटळ राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे होते प्रवीण चव्हाण पाटील. तुम्ही पक्ष प्रवेश केला, काय वाटतं तुम्हाला, काय त्याची वाटते तुम्हाला याबद्दल? काय नाही, म्हणजे असा एकदम आनंद होतो की बाबा आपण जनतेसाठी काहीतरी पुढे करणार आहे. म्हणजे आमच्या मनसे नवनिर्माण सेनेचे मी आता उपाध्यक्ष केलेले आहे मला. तर विद्यार्थी सेना. तर आम्ही आता विद्यार्थी आहे. तर सगळे म्हणजे सामान्य विद्यार्थी आम्ही पूर्ण म्हणजे असे एकत्र येऊन, ज्यांना कुणाला आता समजा विद्यार्थी पुढे जाऊन त्यांना शिक्षणाचा प्रॉब्लेम होतोय, प्रिन्सिपल त्रास देतात ते किंवा ऍडमिशन साठी त्रास देतात ते, तर डोनेशन भरायला लावतात ते, गरीब परिस्थिती आहे त्या मुलांची. तर त्या प्रकारे त्यांना जर ते घेत नसेल तर आम्ही तिथं जाऊन आम्ही बजावणार आणि त्यांना घ्यायलाच लावणार. तिथं त्यांना न्याय मिळवून देणार आम्ही एक प्रकारे. मनसे म्हणजेच एक प्रकारे रस्त्यावर उतरणारी एक संघटना आहे आणि चांगल्यासाठी गोरगरिबांसाठी झगडणारी एक संघटना आहे. म्हणून तुमची मनसेमध्ये आज तुम्ही तुमच्या प्रवेश केलेला आहे. तर आताच आपण बघितलेलं आहे की सदस्यांना नोंदणी इथे चालू आहे. मोठ्या प्रमाणात पदाधिकारी चाकण शहरातून इथे उपस्थित झालेले आहे. आपण प्रतिनिधी संतोष सह, मी गजेंद्र ढगे. आपण पाहत होते परिवर्तन न्यूज 24 चाकण पुणे. धन्यवाद.